नमस्कार. आज आपण मुलींच्या स्वभावाचे विविध प्रकार बघणार आहोत. तुमची पत्नी नेमकी कोणत्या प्रकारात येते हे नक्की सांगा. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर तुम्ही ऐकूनच असाल. अगदी तसंच मुलींच्या स्वभावाचे देखील अनेक विविध प्रकार मोडतात. त्या स्वभावानुसारच मुली संसार करतात. तर मंडळी, जाणून घ्या तुमची पत्नी यातील कोणत्या प्रकारात मोडते, किंवा तुम्ही स्वतः हे वाचत असाल तर तुम्ही नक्की कोणत्या प्रकारची पत्नी आहात. शीर्षक वाचून तुम्ही थोडे बुचकुळ्यात पडला असालच की बायकोचे प्रकार म्हणजे काय, आणि असे प्रकार खरंच असतात का, आणि असतात तर मग किती असतात. हो मंडळी, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज या लेखामधून मिळतील. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव आणि प्रवृत्ती असते. त्यानुसार तो आयुष्यभर वागत असतो. भले त्या माणसाने कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा मूळ स्वभाव मात्र डोके वर काढत असतो. ते म्हणतात ना, एक वेळ सवयी बदलतील पण स्वभाव नाही. तसंच बायकांचं सुद्धा आहे. त्यांचे सुद्धा त्यांच्या स्वभावानुसार प्रकार पडतात. जसे की रागीट, संशयी, मायाळू, ईर्ष्याळू, सकारात्मक, आशावादी आणि अजून बरेच. ज्या स्त्रीच्या मनात जे गुण जास्त असतात आणि ती ज्या पद्धतीनं विचार करते त्यानुसार त्या स्त्रीचा स्वभाव ठरतो. आज आम्ही या विशेष लेखातून सामान्यतः बायकांमध्ये आढळणारे प्रकार तुम्हाला सांगणार आहोत. ते वाचा आणि तुम्हीच ठरवा तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता. आपल्याकडे कंजूस हा शब्द एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी वापरला जातो, पण बऱ्याचदा काही बायका या खूप काटकसर करतात. अर्थात त्या सगळं करतात आपल्या संसारासाठीच. ज्या स्त्रिया बाहेर कामाला जात नाहीत आणि घरचं काम सांभाळतात त्यांच्यात हा स्वभाव जास्त दिसून येतो. यात अजिबात काही वाईट गोष्ट नाही, कारण जर आर्थिक स्थिती बेताची असेल तर अशा पैशांच्या बाबतीत कंजूस बायकाच घराला आधार देतात. जरी त्या पैशाच्या बाबतीत कंजूस असतील तरी अशा बायकांमध्ये मायेला मात्र तोटा नसतो. सर्वात प्रथम येते ती सपोर्टिव्ह पत्नी. बायकोचा हा प्रकार त्या स्त्रियांमध्ये दिसतो ज्या अतिशय पुढारलेल्या विचारांच्या आहेत आणि ज्या समतोल विचार करतात. नवऱ्याने कोणतीही गोष्ट करू देत त्यात अजिबात आढेवेढे न घेता त्या त्याला सपोर्ट करतात. काही स्त्रियांना खूप प्रश्न विचारण्याची सवय असते, पण सपोर्टिव्ह पत्नी ही आधी आपला पाठिंबा दर्शविते आणि मग काही शंका कुशंका असतील तर नवऱ्याला विचारते. सध्याच्या तरुणांना हा गुण असणारी बायकोच जास्त हवी असते बरं का. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पजेसिव्ह बायको. आता पजेसिव्हचा तुम्हाला वेगळ्याने अर्थ स्पष्ट करून देण्याची गरज तर नाही, पण एका वाक्यात सांगायचे झाले तर माझा नवरा हा फक्त माझा आहे असं धरून अतिप्रेम दाखविणारी बायको म्हणजे पजेसिव्ह बायको होय. संशयी स्वभावाच्या बायकांचा सुद्धा यात समावेश होतो. नवरा साधा एखाद्या मुलीशी बोलताना जरी दिसला तरी त्यावरून वाद घालायला सुद्धा या बायका मागे पुढे पाहत नाहीत. अर्थात ते त्यांचं प्रेम असतं, पण असं प्रेम कधी कधी मर्यादा ओलांडल्याने मोठ्या संशयात परावर्तित होऊ शकते आणि नात्याचा पाया ढसळू शकतो. त्यामुळे बायकांनी पजेसिव्ह असणे वाईट नाही, पण त्यांना आपल्या पतीवर सुद्धा तेवढा विश्वास ठेवायला हवा. आता तिसरा प्रकार येतो तो म्हणजे समर्पण करणारी पत्नी. जी स्त्री आपल्या कुटुंबासाठी पतीसाठी काहीही त्याग करायला तयार असते आणि त्यासाठी मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही, अशा स्त्रियांचा या प्रकारात समावेश होतो. अशा स्त्रिया या निस्वार्थी असतात. स्वतःच्या आनंदापेक्षा त्या दुसऱ्याच्या चांगलेपणात आपला आनंद मानतात. अशा पत्नी मिळणे म्हणजे भाग्य असते.
पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की अशा स्त्रिया खूप स्वाभिमानीसुद्धा असतात. नवऱ्याशी आपण प्रामाणिक आहोत आणि त्यानेही आपल्याशी प्रामाणिक राहावे ही त्यांची इच्छा असते. आता चौथा प्रकार म्हणजे स्वावलंबी बायको. हा बायकांचा एक असा प्रकार आहे जो आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांना लागू होतो. या बायका आपल्या पतीवर अवलंबून नसतात. त्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात आणि आयुष्यभर एकट्याने स्वतःला आणि कुटुंबालाही सांभाळू शकतात. पुरुषाइतकाच त्यांचा स्वभाव खंबीर आणि कणखर असतो. कोणत्याही संकटाशी त्या एकट्याने लढतात. अशी स्त्री पत्नी म्हणून लाभल्यास पुरुष देखील निश्चिंत असल्याचे आढळून आले आहे, कारण त्यांना खात्री असते की त्यांच्या पश्चात ती आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन छान माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.